ग्रामीण भागातून मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? आणि म्हणला या अभ्यासकरासाठी इकडे या नाही नको येता सांगन घरच राहण तिकडं कॉप्या करीस जगा अंग भाऊ कशा आलना म्हणा ती मला माहिती 20 मार्कांना सुद्धा पेपर मध्ये नापास होईल. तर मित्रांनो आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही बाहेर चाललो फिरायला. झोपच नाही लागत होती, रूममध्ये फॅन नाही आहे, फॅन बंद पडला म्हणून झोप नाही लागत म्हणून आता फिरायला चाललो 1:30 वाजले आणि थम्सअप वगैरे पिऊन घेऊ. हा आपला यूट्यूबर पालघरचा जव्हारमधला आपलं यूट्यूब चॅनलचं नाव काय? तर मित्रांनो याचे यूट्यूब चॅनलचं नाव आहे भावेश टोपले ऑफिशियल. याच्या फुकटमध्ये मी प्रमोशन करून देतो. तर मित्रांनो ह्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वागत आहे आपका. तर मित्रांनो ही आमची रात्रीची मुंबई आहे, नवी मुंबई. आणि या ग्राउंडवरती रायगडचा राजाचं गणपती बसवला जातो. हा बघा रायगडच्या राजाचं मंदिर आहे एकदम छोटंसंच. तर मित्रांनो आता झोपच नाही लागत आणि मी रात्रभरात झोपणारच नाही. डायरेक्ट रात्री सकाळी म्हणजे सकाळी 4 किंवा 5 वाजता उठून डायरेक्ट घरी जाणार आहे. तर हा हेलो गाइस, तो नकुल कैसे हो? एकदम मस्त है बड़े भाई. तो दीपावली में घर कब जाएगा? अजय हम परसों जाने वाले हैं. ठीक है भावेश टोपले. तर मित्रांनो आता आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आहोत. पुढे तिकडे आईस्क्रीमचा ठेला आहे. तर आज तुला आठवलं का आपण अगोदर पण एकदा आलो होतो ते पण रात्री 12 वाजता. मित्रांनो मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये कधीच म्हणजे रात्र होत नाही, अख्खा रात्र दिवस मुंबई चालूच असतं. तर हे बघा ऑटो रिक्षा वगैरे अजून चालू आहेत, 1:30 वाजलेले आहेत. आणि हे हॉटेल आहे, हे बघा हॉटेल वगैरे चालू आहेत सगळं पूर्ण. अजून परत ते स्टेशनला गाड्या जाणारे आहेत तिथं ऑटो रिक्षा बघू शकतो, खूप छान. तर मित्रांनो हे जर आउट साईडला आहे म्हणून इकडे जास्त बिल्डिंग नाही, पण हा एरिया एकदम सेफ आहे. काय 70वाला घेशील काय? तर मित्रांनो मी उद्या जाणार आहे. तर ह्यांनी तर मला लुटायलाच घेतलं, पण ह्यांना काय जास्त मी देणार नाही पैसे, पण फक्त 50 रुपये देतो थम्सअप घ्यायला. तर आता थम्सअप घेतो इथं. मित्रांनो थम्सअप प्यायला आलो होतो पण थम्सअप भेटला नाही. तर आपल्या मार्केटमधून किंवा दुकानातून गायब झालेले पेप्सी आम्हाला भेटले. तर तुम्हाला दाखवतो 20 वाले पेप्सी भेटलेले. 20 वाले 2 पेप्सी घेतलेले आहेत आम्ही. 10 रुपये किती मोठं. तर ही बघा मित्रांनो एवढी मोठी साईज आहे पेप्सी. हे ओपन कर. ठीक आहे ना ओपनवाली ओपनच करायला लागत आहे रे बॉटल. एकदम बेकार थंड आहे लागत पेप्सी. तर मित्रांनो चिअर्स. देऊ का? तर मित्रांनो रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि आम्ही थम्सअप पितो. मित्रांनो केस वगैरे खूप बेकार दिसतात. तर आता 2-1 तरी वाजत आले असतील आणि इथं मी बसून आहे टाइमपास. सर्व मित्र आहेत ते वरती गेलेत, मी इकडेच बसून आहे. उद्या डायरेक्ट म्हणजे आता सकाळी रात्रीच 1:45 झोपायला कॉल कर. तो फ्रेंड्स लोग हम अभी आ चुके हैं रूम में और यहाँ ये देखो बंदा जा रहा है नासिक. अभी और ये नासिक वाला तैयारी करतो जायला. हो गया अब कल उसका मर्डर कर जाएगा. इथं आताच महाभारत चालू होतं. नासिकचे पेपर रोशन म्हणून अभ्यास माणूस रात्रीचे 2 वाजता अभ्यास करतो. असा तसा लपू बिपू इकडे एकदम निवांत झोपलेला माणूस आहे. आणि आमच्या तालुक्यात गुन्हे गाडीचं बनवते ना. तर काय काहीतरी आपल्याला मी काहीच बोलू शकणार ना. धोका भेटलाय मला. कसा धोका तुला भेटला? प्रेमात धोका. त्याचीच मला इंटरव्ह्यू पाहिजे. तिची लाईन काढायला जायचं जाऊ राहिलो मी. तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत 2 मिनिटं. तर मित्रांनो आपल्यासोबत नाशिकवरून जोडलेले आहेत. नाशिकवरून मी रोशन भाऊ. नमस्कार मित्रांनो नाशिकवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत रोशन भाऊ. तर त्यांना आपण प्रश्न विचारू
रोशन बाबू जाऊ नको तो करम बिचारा. रोशन बाबू साहेब आपण काय करता नेमका इकडे? मी इकडे शिकायला आलोय पण मला ना प्रेमात धोका भेटलाय. तर ना बाई लोक कोणी पण प्रेमात पडू नका, कारण की ना सगळ्यांना धोकाच भेटतो. हे मुलींवर कधी विश्वास ठेवू नका. ये सगळे चुत्यागिरी आहे. ये प्रेम 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 के चक्कर में मत पडे मेरा भाई. तर चुत्यागिरी. तर मित्रांनो तुम्ही बघितलं, मला एवढं मोठं धोका भेटलं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल का आपल्या रोशन बागुल साहेब यांनी आपल्याला अतिशय उत्तम मोलाचे असे योगदान दिलेले आहे आणि त्यांच्या या योगदानाला उत्तम असा समाजातून प्रतिसाद मिळणार आहे. उत्तम असा नको मला ना, या दुनियातून मला वरती घेऊन जा असं सांग डायरेक्ट. तर मित्रांनो हा दुनियातून वरती जाण्याचा प्रयत्न करतो आणि बॅग वगैरे भरायला सुरुवात केलेली आहे. तर शेवटचा प्रश्न विचारू. फास घ्या, दोऱ्या आणून देतो. चल एवढाच काम मी भावासाठी करू शकतो. तर मित्रांनो आता बागुल साहेब तयारी करतो आणि खूप बागुल त्रास फास घ्यायचा आहे तुला. फास घ्यायचा आहे ना, दोरी सोडा. हे बाई आहे. तर मित्रांनो एक आशा नावाचं टी शर्ट घातलेलं आहे. आशा मूवी आहे मराठी, तुम्ही बघा. डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे आणि खास करून आपल्या मॅडमचाच मूवी आहे, रिंकू राजगुरू. त्याचा फोटो घे माझा लास्ट सोबत घे त्या भाव. एक मिनिट. तर मित्रांनो गॉगल घातलेला आहे रोशन बागुल साहेबांचा. तर कसा दिसतो कमेंट्स मध्ये सांगा. रोशन हा नाशिकचा आहे, तर त्याच्याकडून तो मुंबईला याच वर्षी आला. म्हणजे साधारणतः तुला इकडे मुंबईमध्ये किती दिवस झाले असतील? मला आता जवळजवळ 3 महिने झाले मला. तर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो का नाशिकमध्ये ग्रामीण भागातून मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणारे विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? आणि एक गोष्ट अजून ऐकून घे, नाशिककरांसाठी तुमच्या भाषेमध्ये सांगून दाखव. तर भावांनो, तर भाऊसोन आपण नाशिकला, जर तुम्ही मुंबई किंवा सिटीमध्ये येत असाल तर तुम्ही या जिद्दीने या की प्रेम सगळं तिकडे सोडून आणि इकडे अभ्यासासाठी या. तुम्ही इकडे तुमच्या भाषेत ते सगळं विसरून गेलो मी. विचार जर एक लक्षात ठेव, हे युट्यूबवर जाणार आहे. जर तुम्हाला इकडे येवाना हवा तर या प्रेम सगळं तिकडे सोडीच ना. इकडे ना शिक्षण करासाठी म्हणजे असं की एकदम म्हणला या अभ्यास करासाठी इकडे या. नाही नको येता सांगन घरच राहण तिकडं कॉप्या करीन जगा अंग भाऊ कशा हलना म्हणा ती मला माहिती. 20 मार्कांना सुद्धा पेपर मध्ये नापास होईल. मराठीच्या तर मित्रांनो आपल्या रोशन बागुल साहेबांनी तुम्हाला अतिशय बोलला त्या खरे बोलला. अतिशय सुंदर शब्दामध्ये त्याने आपल्यासाठी गायडन्स केलेलं आहे. तर त्याचा आदर्श घेऊन तुम्ही पण या मुंबईमध्ये शिक्षणासाठी येऊ शकता. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मुंबईमध्ये पनवेलमध्ये जर येत असाल तर एकदम खूप छान असे कॉलेजेस आहेत. तुम्ही बिंदास या, नो टेन्शनमध्ये. फॉर्म भरायचे वगैरे काय टेक्निक, फॉर्म भरण्याची पद्धत वगैरे तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला A to Z फॉर्म भरायची, हॉस्टेल कसं बिंडवायचं याचे A to Z तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवू शकतो. तर मित्रांनो आता उद्या हा जाणार आहे, तर त्यांनी बॅग वगैरे भरायला सुरुवात केलेली आहे. आता मी पण झोपतो. तर लवकरच उद्या हा तुम्हाला सकाळी 7 किंवा 8 वाजता व्लॉग येणार आहे. हे बघा झोपून घेतो आता. इथं पुस्तकं वगैरे ठेवून देतो. बागुल साहेब गुड नाईट.